सर्व लाडक्या बहिणी बघा, खूप महत्त्वाचं तुम्हाला मी सांगत आहे. आता आपण इथे आलेले आहोत कुठे? लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी वेबसाईटवर. तर इथे मी तुम्हाला बघा लाईव्ह दाखवत आहे. इथे आता काय होतंय माहिती आहे का? 404 नॉट फाउंड. द पेज यू आर लुकिंग फॉर डज नॉट एक्झिस्ट. गो टू होम पेज. आता आपण इथे होम पेजवर गेलो बघा. आता इथे आपण होम पेजवर आल्यानंतर पण इथे काय यायचं पूर्वी, जेव्हा आपल्याला ई-के-वाय-सी करायची होती, जेव्हा 31 डिसेंबरपर्यंत वेबसाईट सुरू होती, त्यावेळेला याच वेबसाईटवर काय यायचं, की येथे क्लिक करा ई-के-वाय-सी करण्यासाठी. म्हणजे की ज्या बहिणींची चुकीची ई-के-वाय-सी झाली असेल किंवा ज्या बहिणींचे पती आणि वडील हयात नाही आहेत किंवा ज्या बहिणींनी आतापर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही, अशा बहिणींनी येथे क्लिक करा असे यायचे. याच वेबसाईटवर मी आले होते आधी आणि तुम्हाला मी सर्व याच वेबसाईटवर सर्व व्हिडिओ बनवून दाखवले होते. आणि आता याच ई-के-वाय-सीच्या वेबसाईटवर आता बघा, इथे काहीही येत नाही. म्हणजे काय होतं माहिती का? खूप बहिणी आहेत, त्या बहिणींची कमेंट आलेली आहे, की ओ-टी-पी येत नाही, ई-के-वाय-सी वेबसाईट ओपन होत नाही. तर अशा पद्धतीने आता ई-के-वाय-सीची जी वेबसाईट आहे ती आता बंद झालेली आहे. काल 31 तारीख होती आणि काल 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती, की तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करा म्हणून. तर आता इथे आपण आलेले आहोत लाडकी बहीण योजनेच्या आपल्या सरकारी पोर्टलवर आलेले आहोत. परंतु आता इथे कुठेही तुम्हाला इथे दिसत नाहीये, की तुम्ही ई-के-वाय-सीसाठी येथे क्लिक करा. म्हणजेच याचा अर्थ काय? तर आता वेबसाईट ही बंद झालेली आहे. कशासाठी? ई-के-वाय-सी करण्यासाठी. तरीसुद्धा तुम्हाला बघा, इथे खात्री करून देण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण सगळं दाखवत आहे. बघा, मुखपृष्ठ आहे, योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्र, अर्जदार लॉगिन. आता इथे जरी गेलो ना आपण अर्जदार लॉगिनमध्ये तरीसुद्धा बघा, आता इथे काय येतंय बघा. इथे लॉगिन म्हटलंय, मोबाईल नंबर, पासवर्ड. तर इथे जेव्हा आपण ई-के-वाय-सी करायचो, तेव्हा इथे काय यायचं सर्वात आधी काय यायचं इथे आधार नंबर. आणि आता इथे काय आलेलं आहे, मोबाईल नंबर आलेला आहे आणि पासवर्ड आलेला आहे. आणि मग नंतर इथे अशा पद्धतीने लॉग इन करण्यासाठी येत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता समजा आपण इथे टाकला पण ना आपण मोबाईल नंबर, तर आपण बघूया बरं काय होतं पुढे. म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगते मग, की आता कॅप्चा भरूया आपण. इथे कॅप्चा रिफ्रेश करून घेऊ आणि मग कॅप्चा भरू. 29 18 30 29 18 30. नंतर इथे काय येतंय पुढे, अमाउंट लॉक फॉरगॉट पासवर्ड डज नॉट हॅव. लॉग इन जर करायचं असलं आपल्याला, तर आपण इथे समजा लॉग इन म्हटलं. लॉग इन म्हटल्यानंतर काय येतंय बघा. लॉग इन म्हटल्यानंतर सुद्धा इथे वेबसाईट कोणत्याच पद्धतीने ही वेबसाईट ओपन होत नाही. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला मी इथे सगळं लाईव्ह करून दाखवते आहे. आपण सरकारी वेबसाईटवर आलेले आहोत आणि तुम्हाला मी सर्व इथे लाईव्ह दाखवत आहे. आता इथे तुम्हाला कुठेही वेबसाईटमध्ये ई-के-वाय-सी करण्यासाठी आता कोणताही पर्याय इथे दिसत नाहीये आणि कोणताही पर्याय इथे आता अवेलेबल नाही. म्हणजे लाडक्या बहिणी, याचा अर्थ काय? तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करण्याची मुदत होती. ती मुदत आता कालच संपलेली आहे आणि आज आहे 1 जानेवारी 2026. तर लाडक्या बहिणी, मी तुम्हाला इथे पुन्हा लाईव्ह सर्व वेबसाईटवर येऊन सर्व दाखवलेलं आहे. तर लाडक्या बहिणी, आता तुमची खात्री पटली असेल, की आता वेबसाईट ही ई-के-वाय-सीसाठी बंद झालेली आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला मी सर्व इथे लाईव्ह दाखवलं. तुम्हाला सगळं तुमचा विश्वास व्हावा, तुम्हाला सर्व खरे पटावे म्हणून मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवत आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग सर्व तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला मी ई-के-वाय-सीच्या वेबसाईटवर जाऊन दाखवलं आणि सर्व लाईव्ह करून दाखवलं. आणि मी सकाळपासून 100 वेळा ट्राय केलं, की ई-के-वाय-सीची वेबसाईट ओपन होते का. ई-के-वाय-सीची वेबसाईट ओपन होत नाही आहे. तिथे पुन्हा जुन्यासारखंच, म्हणजे फक्त ज्या जुन्या पद्धतीने जशी ओपन व्हायची तशीच ओपन होते वेबसाईट आणि तिथे फक्त जनरल माहिती जी असते नेहमीप्रमाणे तेवढीच दिसत आहे. तर लाडक्या बहिणी, आत्ता मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं या व्हिडिओमध्ये.
ई-के-वाय-सी वेबसाईट ही ओपन होत नाही आहे. तर आता बघा लाडक्या बहिणी, ई-के-वाय-सीची वेबसाईटची मुदत वाढ पुन्हा होणार आहे का? कारण की खूप ठिकाणी अजूनही मी तेच प्रयत्न करत आहे की ई-के-वाय-सीची मुदतवाढ होणार का? कारण की आता 45 लाख बहिणी या अजूनही त्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही आहे. तर म्हणजे त्या बहिणींनी जी ई-के-वाय-सी केलेली नाही त्या बहिणींनी मुद्दाम नाही केली ई-के-वाय-सी असं नाही आहे, तर त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत म्हणून त्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे. तर अशा बहिणींना नक्की न्याय मिळेल. कारण की माझेसुद्धा सगळीकडे ट्राय चालू आहे. मी फोन करते आहे, विचारते आहे काय करायचं आहे ते. तर लाडक्या बहिणी बघा, आता ई-के-वाय-सीची वेबसाईट तर मी तुमच्यासमोर आता ओपन करून दाखवली, ती तर बंद आहे आणि पुन्हा त्यावर ई-के-वाय-सी करता येत नाही आहे. कारण की सरकारने काय आणलं होतं आधी की ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहेत तर त्यांनी त्यांचे घटस्फोटचे कागदपत्र किंवा मृत्यू दाखला द्यायचा आहे आणि ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. परंतु आता ते 2 तर वेळा झालं सरकारने आणली वेबसाईट, आता तिसऱ्यांदा परत आता सरकार वेबसाईट आणणार का, याकडेही आपले सगळ्यांचे लक्ष लागून आहे. परंतु लाडक्या बहिणी बघा, आता 45 लाख महिला आहेत त्या ई-के-वाय-सी करायच्या राहिलेल्या आहेत. त्यांच्यासाठी सरकार पुन्हा वेबसाईट आणणार का, किंवा वेबसाईटची मुदत वाढ सरकार करणार का, किंवा त्या वेबसाईटमध्ये काही सरकार पुन्हा बदल करून आणणार का, असे सर्व अपडेट आता सर्वांचं या नवीन अपडेटकडे आता लक्ष लागलेलं आहे. तर लाडक्या बहिणी काळजी करू नका, काही ना काहीतरी मार्ग निघेल असे वाटत आहे. कारण की आता मी सगळीकडे पुन्हा कॉल करणार आहे आणि स्वतः जाऊन बघणार आहे की यावर काही पर्याय आहे का, मुदत वाढ झालेली आहे का, मुदत वाढ होऊ शकते का. कारण की लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे ना. आणि आता सध्या पण अजूनही म्हणजे आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे सरकारला बघा, आचारसंहिता सुरू आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता सरकारने दिलेला आहे. आणि आता यानंतर आहे 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका. आता त्याच्यानंतर पुन्हा जानेवारी एंडमध्ये आहे जिल्हा परिषदच्या मंत्र्यांच्या निवडणुका. त्याच्यामुळे आता संपूर्ण जानेवारी महिना असाच जाणार आहे. तर लाडक्या बहिणी काळजी करू नका, सरकार त्यातनं काही ना काही नक्की मार्ग काढेल. आणि जसेही लवकर लगेचच नवीन अपडेट येणार तसेही आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिले व्हिडिओ येणार. त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. लाडक्या बहिणी, आपणास माहीत आहे आपल्या चॅनलवर सर्व सत्य माहितीचे अपडेट, सर्व सत्य व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेली आहे कालपासून की OTP येत नाही, वेबसाईट ओपन होत नाही. तर आता सरकारने ती वेबसाईटच बंद केली आणि त्यामुळे OTP पण येत नाही आहे. म्हणजे हळूहळू सर्व त्याच्यावरचे जे फंक्शन्स आहेत ते सर्व बंद झाले आहे आणि आता तर काहीच अजिबात पुढे जातच नाही आहे. आणि ई-के-वाय-सीसाठी येथे क्लिक करा हे सुद्धा अजिबात काही येत नाही आहे. त्यामुळे आता नवीन काही पोर्टलचा ॲड्रेस जर समजा आला, नवीन पोर्टल आलं तर आपण लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ आणू. तर लाडक्या बहिणी बघा, यासाठीच मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगत होते की लवकर करा ई-के-वाय-सी. शेवटच्या दिवशी तुम्ही ई-के-वाय-सी करायला जाणार तर कसं होणार बरं. त्यामुळे लवकरच सगळं करायला हवं.